सात दरवाज्यांचे कन्स्ट्रक्शन किंवा बांधकाम हे 7 शाह्यांमध्ये झालेले आहे। जे हातामध्ये गरुड पकडलेले आहेत, पायाखाली 2 हत्ती दाबलेले आहेत, त्या म्हणजे त्या बलदंड 2 शाह्या आहेत, त्यांच्यावरती माझी जरब एवढी मोठी आहे। हे अंदाजे असं चौकोनी स्ट्रक्चर असू शकतं, कारण यावेळेसचे कन्स्ट्रक्शन काय लेवलचं असेल, कशा प्रकारचे बांधणी असेल। नवीन पायऱ्या तुम्ही आत्ताच चालले तर हा हत्ती दरवाजाचं बांधकामाची शैली जर आपण पाहिली, शिवनेरीच्या गडदेवी शिवाई देवींच्या मंदिराकडे दगड जर पाहिला आपण तर अशा प्रकारे कन्स्ट्रक्ट केला गेलेला आहे की जो एका ठराविक अँगलमध्ये वरती एका कोण्यामध्ये एक कोनशिला बसेल, त्याच्यामध्ये हिरडा असेल, बेलफळ असेल, उडीद डाळ असेल, मेथी असेल, नॅचरल गम असेल म्हणजे डिंका असेल। पाणी एवढं शुद्ध आहे की तुम्हाला त्याचा तळ दिसतो। इथं आंघोळीसाठीचं ठिकाण आहे 19 फेब्रुवारी 1630 ह्या आपल्या नवीन कॅलेंडरनुसार शिवाजी महाराजांचा जन्म इथं झाला। किल्ले शिवनेरीवर आपण आलेलो आहोत ट्रेकिंग करण्यासाठी, महाराजांना आणि जिजाऊ मासाहेबांना अभिवादन करण्यासाठी। सगळ्यात महत्त्वाचं, कुठल्याही किल्ल्यावर जाताना प्लास्टिक न्यायचं नाही, नेला तर तो परत आणायचं आहे। आज आपण विनायक दादाच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे मार्गदर्शक रमेश खरमाळे सर यांच्या शुभेच्छांनी या ट्रेकला सुरुवात करतोय। नमस्कार, मी विनायक साळुंके, राहणार वडज, आपला स्थानिक वाटाडे टूर गाईड। आपलं या शिवजन्मभूमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। आणि आजचा जो आपला ट्रेक कमी पण माहिती वजा जी काही ट्रेल असणार आहे, किंवा आपण छोटेखानी एक ट्रेक म्हणूयात अर्थात, तर त्याला सुरुवात करत आहोत। सर्वप्रथम माझं एक सर्व शिवभक्तांना आणि तसेच इतर येणाऱ्या सर्व पर्यटकांना एक नम्र विनंती वजा आवाहन असेल की जसं आपण प्रत्येकाचं घर स्वतःचं स्वच्छ ठेवतो, त्याप्रमाणे महाराजांची जी स्मारकं आहेत ती त्याच ज्या स्फूर्तीने आपण घोषणा देतो त्याप्रमाणे त्याच स्फूर्तीने जपण्याचा प्रयत्न करूयात। सुरुवात प्लास्टिक, कचरा आणि इतर काही गोष्टी जे आपण फेकून देतो, डिस्पोजेबल्स आहेत, ते न टाकता ते आपल्या बॅगेत ठेवून किंवा आपल्यासोबत ठेवून नंतर ते योग्य ठिकाणी विल्हेवाट लावायच्या ठिकाणी टाकून त्यांना एक प्रकारची महत्त्वाची खूप आदरांजली देऊयात आणि ह्या ट्रेकला सुरुवात करूयात। तर आता आपण आलो दुसरा दरवाजा म्हणजेच गणेश दरवाजा। आता जे पुरातत्व खात्याने जी माहिती आपल्याला साईटला शिलाकोनामध्ये दाखवलेली आहे ती फार थोडीशी आहे। आता तुम्ही जर इथं या दरवाजावरती जर काहीच निरीक्षणं केली तर तुम्हाला निरीक्षणामध्ये काय दिसतं, इथे प्रमुख 3 आकृत्या दिसत असतील। पैकी एक तुटलेली आहे आणि 2 व्यवस्थित आहेत। याच्या व्यतिरिक्त अजून काय दिसतंय, आकृत्या, कन्स्ट्रक्शन्स काही? मी पुढची माहिती सांगतो। आता ह्याच्यामध्ये जेवढे आपले दरवाजे आहेत, या किल्ल्याला हा राजमार्ग आहे। राजमार्ग म्हणजे ज्यांनी सर्वजण कॉमन मार्ग जो म्हणतो, मेन मार्ग, मुख्य मार्ग, राजमार्ग, तो राजमार्ग आहे। राजमार्गाचं साधारण 7 दरवाजे आहेत। 7 दरवाज्यांचे कन्स्ट्रक्शन किंवा बांधकाम हे 7 शाह्यांमध्ये झालेलं आहे। म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही, तशा प्रत्येक राजवटीत त्यांचं बांधकाम झालेलं आहे। असे 7 राजवटी होऊन गेला असा एक त्यावरनं आपण अंदाज बांधू शकतो, किंवा 7पेक्षा जास्त, पण 7 तर कन्फर्म आहेत, ठीक आहे। तर त्याच्यामध्ये आता जर तुम्ही पाहिलं तर वरती जे शिल्प आहेत, तुम्ही हे शिल्प अजून कुठे पाहिलं आहे का आत्ता रिसेंटच्या ह्याच्यामध्ये? श्रीलंकेच्या झेंड्यावरती तुम्ही जर पाहिलं तर त्याच्यावरती सेम अशा प्रकारचं चित्र आहे जे लेफ्ट साईडला आहे। हे शिल्प थोडक्यात शरभाचं आणि त्याच्यानंतर गंडबेरोडाचं, ह्या 2 प्रकारचे शिल्प आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये त्यांनी काय दर्शवलं आहे, जे हातामध्ये गरुड पकडलेले आहेत, पायाखाली 2 हत्ती दाबलेले आहेत, त्या साईडला म्हणजे शरभाचा अवतार कसा आहे नॉर्मली की शरीर जे आहे ते दुसरं आहे, सिंहाचं तोंड वेगळं आहे, त्याच्यानंतर त्याला नखं दाखवलेली आहेत, म्हणजे प्रत्येक अवयव वेगवेगळा ह्याचा आहे, जसं आपला नरसिंह अवतार म्हणतो आपण त्या टाईपमध्ये। तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर ह्याचा दृष्टिकोन काय दाखवण्याचा की मी किती पॉवरफुल आहे। मी ह्या जे 2 हत्ती त्यांच्या पायाखाली दाबलेले आहेत, त्या म्हणजे त्या बलदंड 2 शाह्या आहेत, त्यांच्यावरती माझी जरब एवढी मोठी आहे की ती त्या प्रकारे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। म्हणजे ह्या प्रत्येक शाहीमध्ये प्रत्येकाने आपापली शैली कोरलेली आहे। त्यापैकी हे एक भित्तिचित्र। आणि ह्याचे जे तुम्ही वर म्हटलं खिडक्या नाही म्हणत, ह्याला जंग्या म्हणतात। म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो जंग जहा होती है, जंग्या म्हणतात। त्याच्यामधनं तुम्हाला पहारा देण्यासाठी म्हणा, पण पहारा कमी, पण जास्तीत जास्त मारा करण्यासाठी ह्या जंग्यांचा वापर केला जातो वरती। आणि ह्याच्यानंतर तुम्ही पाहिलं हे कन्स्ट्रक्शन वेगळं दिसतंय, वरती तुम्हाला 2 बुरुज दिसतात छोटेसे घुमट टाईपमध्ये छोटे, हे वेगळ्या ह्याच्यामधले। म्हणजे आपण म्हणतो की
एकाचं तोडून त्याचा अवशेष वापरून दुसरीकडे बनवायचं तसा प्रकार काहीसा इथं आहे. आणि सेम वरती पहारे करण्यासाठी वरती आणि खाली याला शिडी आहे वरून येताना सेम. तर आता आपण पाहतोय हा पिराचा दरवाजा नंबर 3. इथे जर आपण सर्वप्रथम पाहिलं तर हा दरवाजा पूर्णपणे ओपन म्हणजे इथं व्यवस्थित कन्स्ट्रक्टेड दिसतोय. परंतु सेम टाईम तुम्ही जर पाहिलं तर वरती शरभचित्र दिसलं होतं, जे आत्ताच्या ह्याच्यामध्ये शरभाचं चित्र आहे. शरभ म्हणजे असा एक प्राणी किंवा काल्पनिक प्राणी म्हणता येईल आपल्याला, की ज्याचं धड वेगळं आहे, तोंड सिंहाचं आहे, हात वेगळे आहेत, त्याला शेपूट आहे वेगळीच अशा टाईपमधलं. तर त्याच्यामध्ये आता तुम्ही जर पाहिलं तर ह्या ठिकाणचा शरभ थोडा वेगळा आहे. जो एक्झॅक्ट जो मी मगाशी जसं सांगितलं की जो आपला श्रीलंकेचा जो झेंडा आहे त्याच्यावरती जे त्यांनी पकडलं सेम त्या टाईपमधलं इथं ह्या पहिल्या म्हणजे आता ह्या तिसऱ्या दरवाजाच्या प्रथम साईडला जे अवशेष आहेत म्हणजे दरवाजे जे आहेत तिथे आहेत. म्हणजे अंदाजे जर पाहायला गेलं तर म्हणजे व्हर्च्युअली जर मी विचार केला तर हे अंदाजे असं चौकोनी स्ट्रक्चर असू शकतं, कारण की जर पाहिलं या साईडला तर पूर्णपणे ही पडझड झालेली आहे. म्हणजे या साईडचं स्ट्रक्चर कदाचित चौकोनी असू शकतं. वरचं जर कन्स्ट्रक्शन बघितलं तर ते थोडंसं विलुप्त होण्याच्या मार्गावर होतं, म्हणून ते पुन्हा कन्झर्व केलं गेलेलं आहे. रिकन्स्ट्रक्ट आणि कन्झर्व म्हणजे पुनर्बांधणी आणि जतन ह्यात फरक आहे. जतनामध्ये आपल्याला आहे ती वास्तू आपण शास्त्रोक्त पद्धतीने जे ASI म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया भारतीय पुरातत्व खातं त्याच्या अंडर हे सर्व काही शास्त्रज्ञांच्या मदतीने सर्व काही कन्झर्व केलं जातं आणि किंवा प्रिझर्व केलं जातं तिथलं जे स्ट्रक्चर आहे ते. आणि रिकन्स्ट्रक्शनमध्ये काय थोडक्यात आपल्या सर्वांना माहिती आहे पुनर्बांधणी, त्याच्यामध्ये मग ह्या काळातले सिमेंटिंग वगैरे यूज करून केलं जातं. पण शक्यतो ऐतिहासिक पुरावे जिथे असतील तिथं रिकन्स्ट्रक्शन हा प्रकार वापरला जात आहे, तर कन्झर्वेशन हा प्रकार वापरला जातो. म्हणजे थोडक्यात त्याचं संवर्धन केलं जातं. 2 देवड्या दिसतात आतमध्ये लेफ्ट आणि राईट. तर ह्या देवड्यांचा मुख्य वापर मोस्टली जे द्वारपाल आहेत किंवा येणारे जाणारे जे आसपासचे जे सैनिक आहेत त्यांना थांबण्यासाठी जरा वेळ विश्रांती घेण्यासाठी ह्या मल्टिपल कारणासाठी वापर होत असावा. तसंच त्याच्यानंतर तुम्ही आता जे ह्याच्यावरचे खिळे पाहिलेले आहेत तर खिळे सर्वांना माहिती आहे की हत्ती सदृश्य किंवा जे ताकदवान प्राणी आहेत त्यांचा वापर मोस्टली हे सगळं काही भिंती दरवाजे भेदण्यासाठी केला जायचा. पैकी दरवाजा हा सगळ्यात कमकुवत असा मानला जायचा. त्याच्यामुळे दरवाजा तुमच्या डाव्या साईडला किंवा तुमच्या पाठीमागे जे असे पाठमोरे करून बसले त्यांच्यासाठी पाठीमागे त्या साईडला जे तुम्ही बघाल तर त्या साईडला एक फसवा दरवाजा आहे. फसवा दरवाजा इन द सेन्स किंवा फसवा मार्ग म्हणू आपण ज्याला, की त्याला म्हणजे जे ऐन वेळेस ज्याला किल्ल्याची माहिती नाही, जो अचानक येणारा शत्रू आहे त्याला किल्ल्याची माहिती अर्थात नसते बऱ्याच वेळेस, त्यावेळेस तो धावपळीत किंवा तिथली जी पळापळ होते त्यावेळेस तो तिथनं निघणार आणि खाली गेल्यानंतर पायऱ्या डायरेक्ट एंड होतात, खाली डायरेक्ट दरी आहे किंवा आता ते एंड गेलेलं आहे. थोडक्यात तर पळत गेलं तर आपला उतार आणि आपला वेग आपल्याला सावरत नाही आणि तिथून डायरेक्टली खाली कडेलोट थोडक्यात एक प्रकारचा असा प्रकारचं तिथं आहे. ते आता ते बंद केलेलं आहे पूर्णपणे, पण तिथं फक्त वरचा जो आहे पोर्शन तो तिथं ओपन ठेवलेला आहे. तुम्ही त्या पाठीमागच्या रस्त्यानं म्हणजे जे कुसूर नावाचं गाव आहे खाली त्या साईडनं जर पाहिलं, बेजवाट म्हणून इकडनं आपण जो आत्ता काल गेलो होतो त्या रस्त्यानं इकडे यायला रस्ता आहे, तर तिकडनं जर तुम्ही आलात तर तुम्हाला ह्या साईडचं पूर्णपणे क्लिअर दिसतं आणि वरती आल्यानंतर कळत नाही की हे आहे कुठे नेमके. या साईडनं तर दिसतं पण आहे कुठं ते तिथे आहे. त्यावेळेसचं कन्स्ट्रक्शन काय लेवलचं असेल, कशा प्रकारचे बांधणी असेल ते साधारण एक अंदाज येतो. हा दगडी पूर्ण कार्व केलेल्या पायऱ्यात, ह्या जुन्या पायऱ्या आहेत, ह्या नवीन पायऱ्या ज्या तुम्ही आत्ताच चालल्यात ह्या रिसेंटली कन्स्ट्रक्ट केलेल्या आहेत. शिवनेरी किल्ल्यावरून आत्ता आपण आहोत राजमार्गाच्या साईडनं. म्हणजे जसं पाहायला गेलं जर आपण उत्तरेकडे तोंड केलं तर आपण पूर्वेच्या साईडनं आत्ता काय काय दिसतं? हां पूर्वेच्या साईडला साधारण तुमच्या पाठीमागे वडद धरणाचा बॅकवॉटर आहे. वडद नावाचं गाव आहे. पलीकडे येणारे काटेडे आणि आसपासचा परिसर म्हणजे जसं इकडं जी लाईन गेलेली आपली स्ट्रेट ती म्हणजे नाणेघाटाकडं इलेक्ट्रिसिटी लाईन त्या साईडचा रस्ता पूर्ण पाठीमागे आपण पाहतो. त्याच्यामध्ये साधारण तुम्हाला आसपासचा परिसर म्हटलं तर या साईडला जर आता रस्ता जातो आहे तो जातो आहे आपल्या मावळात अंदर मावळ त्या साईडचं सर्व काही दृश्य जर आपण पाहतो आहे त्याच्यामध्ये ह्या किल्ल्या म्हणजे ह्या डोंगराच्या पलीकडचा म्हणजे हे पाडळी खोर दिसते जे आपण पाठीमागे आहे त्या साईडला पाडळी खोरामध्ये आपण जे काल लेणी बघितली ती ह्या पाठीमागे इथे इकडून आपण गेलो होतो आणि हा डोंगरच्या खाचेमध्ये आहे ते दिसत नाही त्या साईडला. आणि त्याच्या पाठीमागे आहे आपला चावंड म्हणजेच प्रसन्नगड दुर्ग. पहा आता आपण आलो आहोत नेक्स्ट दरवाजाचं नाव काय इथलं कोणी सांगेल का?
दरवाजाचं नाव काय? बरोबर, हत्ती दरवाजा. काही रेफरन्स वाटतो इथे हत्ती दरवाजा? तर आता आपण पाहिलं तर हा हत्ती दरवाजा, दरवाजाचं बांधकामाची शैली जर आपण पाहिली तर ती गोमुखी पद्धतीची दिसते. आता गोमुखी म्हणजे कसं की जर ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गाय जेव्हा मान वळवते ती एका ठराविक अँगलमध्ये वळवते, जवळपास एक 80 ते 90 डिग्रीमध्ये अशी वळवते मान. इवन ती पूर्ण पाठीमागे पण वळवते, पण जनरलचं सांगतोय मी एक साधारणपणे. तर त्यावेळेस कसं व्हायचं, गोमुखी पद्धतीची जी रचना आहे, थोडक्यात थेट दरवाजावरती आक्रमण होऊ नये याकरता तुम्ही जायचं, पुन्हा समोर भिंत लागते आणि राईटला वळल्यानंतर तुम्हाला ॲक्च्युअल दरवाजा दिसतो. म्हणजेच शत्रूच्या पासून संरक्षण करण्यासाठी थेट धडक किंवा थेट आक्रमण दरवाजावर होऊ नये, कारण दरवाजा हा किती केला तरी लाकडाचा एक प्रकार आहे, म्हणजे थोडक्यात लाकडापासून बनवलेला आहे. तर थेट आक्रमण होऊ नये आणि त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी ह्या गोमुखी पद्धतीचे दरवाजे आपल्याला बऱ्याचशा किल्ल्यांवरती किंवा दुर्गांवरती पाहायला मिळतात. तर आपण आता आलो आहोत शिवनेरीच्या गडदेवी शिवाई देवींच्या मंदिराकडे. तर हे अतिप्राचीन मंदिर म्हणजेच शिवाजी महाराजांच्या काळातलं, तत्पूर्वी मी असं म्हणेल त्याच्या किंबहुना अगोदरचं जे मंदिर आहे याची माहिती आपण घेऊयात. आतमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगला किंवा ध्वनिचित्रफित काढण्यासाठी परवानगी नाही, त्यामुळे. तर आता आपण आलोत ह्या दुर्गाचा शेवटचा अंतिम दरवाजा, 7वा दरवाजा, कुलूप दरवाजा. आता आपण वरती पाहत असू तर त्या साईडला जवळपास अर्ध्याच्या वरती बांधकाम गेल्या काही काळातलं रिकन्स्ट्रक्ट म्हणण्यापेक्षा मी म्हणेल कन्झर्व केलेलं आहे, तरी पण त्याचा वापर थोडासा सिमेंटिंगचा झाल्यासारखा दिसतो. तर पश्चिमेला, गडाच्या पश्चिमेला ह्या दरवाजाचा पूर्णपणे विस्तार आहे आणि हा नैसर्गिक कातळकड्याला जाऊन मिळतो त्या साईडला. आता आपण आलोत अंबरखान्यात. अंबरखाना, अंबर काही रेफरन्स लागतोय? हत्ती म्हणणारे हात वर करा, धान्य म्हणणारे हात वर करा. ठीक आहे, नाही एका वेळेस एकाच ठिकाणी. हत्ती धान्य नाही, हत्तीचं हत्ती, धान्याचं धान्य. ठीक आहे, हरकत नाही. आपण कोणाला पनिशमेंट किंवा सजा देणार नाही तिथं, हरकत नाही. तर बऱ्याच जणांचं अंबरखाना किंवा अंबर आणि खाना ह्या दोन शब्दाला अंबर, अंबारी असं काहीतरी रेफरन्स लावतात आणि बरेच जण म्हणतात तिथं हत्ती ठेवण्याचं. कॉमन क्वेश्चन आहे हा, कॉमन प्रश्न पडणार आहे सगळ्यांना की अंबर म्हटलं की अंबारी आणि अंबारी म्हटलं की हत्ती, हे कॉमन गोष्ट आहे. आता विचार करा, हत्तीला वरती आणण्यासाठी आणि हत्ती पाळण्यासाठी इथला एरिया किंवा इथला प्रदेश आहे का? ठीक आहे, मग ह्याच्यावरनं हत्ती आणि अंबारी, अंबर कट झालं, बरोबर. तर इथला अंबरखाना, आता ह्याचं नाव कसं पडलं असावं ह्याचा अंदाज आपण नंतर लावूयात. तत्प्रथम अंबरखान्याचा उपयोग काय व्हायचा हे आपण एकदा माहिती करून घेऊयात. तर ह्या अंबरखान्याचं जर तुम्ही पाहिलं रचनाकृती सर्व, तर दगड जर पाहिला आपण तर अशा प्रकारे कन्स्ट्रक्ट केला गेलेला आहे की जो एका ठराविक अँगलमध्ये वरती एका कोण्यामध्ये एक कोनशिला बसेल, एक त्रिकोणी कोनशिला पॅक करण्यासाठी बसेल आणि ते बंद होईल, अशा प्रकारचं वरती आहे. ठीक आहे, उजेड इथं तुम्ही पाहिला तर साईटला खूप कमी ठिकाणं अशी आहे जिथनं उजेड येईल आतमध्ये. आतमधलं वातावरण कसं आहे? थंड आहे, म्हणजे थोडक्यात नॅचरल फ्रीजचं काम करतं, बरोबर. तर ह्या ठिकाणी अंबरखान्यामध्ये धान्य साठवण्यासाठी उपयोग केला जायचा. धान्य साठवण्यासाठी ते कसं, साईडच्या सर्व ज्या देवड्या किंवा कोनारे तुम्हाला दिसत आहेत ते पॅक केले जायचे. आतमध्ये येणारा महत्त्वाचं लक्षात घ्या, वात म्हणजे आपला वायू, वात आणि प्रकाश ह्या दोन गोष्टी कुठल्याही जीवाला जगण्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत, बरोबर. त्या दोन गोष्टींना जर आपण अडसर आणला तर, आणि सोबतच तिसरा घटक महत्त्वाचा आहे ते म्हणजे तापमान, आपलं फ्रीज. तसं हा नॅचरल फ्रीज त्यावेळेस इथं धान्य साठवलं जायचं, वरून धान्य टाकलं जायचं, त्याच्यानंतर तो पूर्ण पॅक करून घेतला जायचा एक दगड लावून, आणि ह्या साईडचं पूर्ण पॅक करून घेतलं जायचं. अशा प्रकारे इथे धान्य साठवलं जायचं, कारण इथलं टेम्परेचर आहे
कमी, त्याच्यानंतर इथं येणारा वात म्हणजे हवा पूर्णपणे बंद केली जायची, त्याच्यानंतर इथलं जे काही टेम्परेचर आहे ते थंड आहे, त्याच्यामुळं इथं धान्य साठवलं जायचं किंवा धान्य तत्सम ज्या गोष्टी आहेत त्या साठवल्या जायच्या. जेव्हा काढायचं आहे त्यावेळेस वरून नाही, वरून फक्त भरण्याकरता साईडला जेवढं आपल्याला धान्य काढायचं आहे तेवढंच साईड, जर कोणी कोथळ आपल्या इथं या साईडला मातीची आणि त्या साईडला आपण काय म्हणतो त्याला तटक्यांची जी गोल बनवली जाते त्याला काय म्हणतो, मोठी असते, तुमच्या साईडला वापरतात सोलापूर कणी, हां कणगी, कोकणामध्ये पण कणगीच म्हणतात, या साईडला कोथळ म्हणतात, ती असते. त्या कणगीसोबत ते कणगी जी आहे तुमची तटक्यांची म्हणजे थोडक्यात बांबूची जी बनवली जाते त्याच्याऐवजी मातीची पूर्ण लेपलेली असते आणि त्याला फक्त एक बोळा असतो खालून काढण्यासाठी. सेम टेक्निक ह्याच्यासाठी आहे इथे. वरती जर पाहायला गेलं तर साईडला तुम्हाला जायला जिना दिसेल, जिन्यावरनं वरती जाण्यासाठी पूर्णपणे सोय होती आणि वरून ते धान्य इथं साठवलं जायचं. अशा प्रकारे ह्या अंबरखानाचा वापर केला जायचा. तर जसं की आता मी खाली काही वास्तू दाखवल्या, काही दरवाजे दाखवले, त्याचा आपले पुढील ज्या वास्तू आपण पाहूयात त्याच्यामधला मी जाणून बुजून इथं थांबवलं आहे. आता हे रिसेंटचं आहे, पण त्याकरिता जे काही सिमेंटिंग लागतं त्या सिमेंटिंगचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत, जे काही घटक पदार्थ आहेत, त्याच्यामधले जे घटक पदार्थ आपण इथं पाहू शकतो त्याच्यामध्ये हिरडा असेल, बेलफळ असेल, उडीद डाळ असेल, मेथी असेल, नॅचरल गम असेल म्हणजे डिंक असेल, गूळ असेल किंवा पांढरा कथ्था, या सगळ्यांचं इन्ग्रेडियंट याच्यामध्ये या दगडांच्या साह्याने म्हणजे जे रोलर्स आहेत ते दगडाचे रोलर्स आहेत, ते रोलर्समध्ये मिक्स करून साईडला बाहेर काढून त्याचं रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी किंवा कन्स्ट्रक्शन करण्यासाठी तथा ते जतवणूक करण्यासाठी त्याची वापर केला जातो. म्हणजे आपलं ASI भारतीय पुरातत्व खात्याच्या निर्देशानुसार तथा त्यांच्या जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आहेत म्हणजे आपल्या काम करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही ऐतिहासिक वास्तूला ते पुनर्जीवित करण्याचं काम करतात, संवर्धित करण्याचं काम करतात. त्याला कुठेही प्रकारे गालबोट न लागता ते त्याच स्वरूपात कशा राहतील त्याच पद्धतीनं बांधून किंवा त्याच पद्धतीनं संवर्धित करून, तर ते आपण आत्ता याची एक छोटीशी झलक पाहिली. चला तर मग पुढे पाहूयात. आता आपण आलो आहोत गंगा जमुना टाके, किल्ल्यावरची सगळ्यात महत्त्वाच्या वास्तूंपैकीच एक मी म्हणेल. आता ती कशी ते पुढे ऐकून घेऊयात आपण. पाठीमागे तर आपण माझ्या डाव्या साईडला जर पाहिलं तर पूर्णपणे ग्रिलने गार्ड केलेली टाकी आहे. या साईडला आणि त्या साईडला गंगा आणि जमुना या त्या दोन टाक्यांची नावं आहेत. तर ह्या टाक्यांचा उपयोग काय, जसं मी आता खाली बऱ्याच जणांनी मला विचारलं, कोणीतरी विचारलं होतं की खाली तिथं काय आहे, बहुतेक तो विचारला, तुझं नाव विराज, हां, तर विराजनं विचारलं होतं की खाली तिथं काय आहे. देवीच्या मंदिराकडे जाताना कधी पण कुठल्याही किल्ल्यावर जाताना इथून पुढे लक्षात ठेवा टाक्यांचे प्रकार पडतात दोन. एक नहानपोडी आणि एक पानपोडी. आता शब्दातच बरंच काही समजतंय. नहानपोडी म्हणजे पिण्याच्या व्यतिरिक्त ज्या काही कामासाठी लागेल ती म्हणजे नहानपोडी, आणि पानपोडी म्हणजे फक्त आणि फक्त पिण्याच्या पाण्यासाठी. आता पिण्याचं पाणी उघडं असतं का, नाही. सेम पिण्याचं पाणी हे अंधारामध्ये किंवा जिथं कमीत कमी प्रकाश जाईल, जीवाची उत्पत्ती होण्यासाठी टेम्परेचर, तापमान, दुसरं काय पाहिजे, प्रकाश किंवा उजेड, ह्या दोन गोष्टीची गरज आहे. तुम्ही कधी पण पहा जे ओपन हौद आहेत किंवा ओपन टाकी आहे त्याच्यावरती तुम्हाला शेवाळ तरंगलेलं दिसतं, कारण शेवाळाला सगळ्यात मोठं फोटोसिंथेसिस ज्याला म्हणतो आपण, ते फोटोसिंथेसिस करण्यासाठीचं सगळ्यात महत्त्वाचं लागणारा गोष्ट काय आहे, प्रकाश. तापमानात ते ॲडजस्ट करून घेईल, पण प्रकाशच जर नाही आला तर तिथे जीवाची उत्पत्ती होऊ शकत नाही. आणि जिथे शक्यतो अंधार असतो किंवा काळोख असतो, बंद असतं, एन्क्लोज्ड असतं पूर्ण, त्या ठिकाणी जीवाची उत्पत्ती लवकर होत नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी दोन टाकी आहेत. जी बाहेरची आहे ज्याच्यामध्ये शेवाळ दिसतंय ती नहानपोडी, आणि त्याला मध्ये भिंतीसारखं आहे म्हणजे प्रॉपर कार्व केलेली आहे ती, तर आतमध्ये आहे ती पानपोडी.
पानपोडीमध्ये तुम्ही जर पाहिलं म्हणजे वरतून जाताना सावकाश जावं लागेल, इन केस जर कोणाला पाहायची असेल, प्रत्येकाने जायचा प्रयत्न करू नका. शेवाळ आहे, माती आहे, चिखल आहे. आणि हां, तर तिथे पाणी एवढं शुद्ध आहे की तुम्हाला त्याचा तळ दिसतो. आणि जर वरती काही थोडीफार इन केस धूळ डस्ट आतमध्ये गेली असेल, तुम्ही जर बाटलीने साईडला केली तर पडदा जसा साईडला करतो तसं ती साईडला होते पूर्ण. ते पाणी पिल्यास आज तागायत तर मला कोणाला आठवत नाही, मी कोणाला पाजले पाणी मी स्वतः पिऊन दाखवतो अगोदर, जेणेकरून विषाची परीक्षा पहिलं तू पिऊन पहा. त्याप्रमाणे अर्थात इथं विष नाही, पण पाणी एवढं स्वच्छ आहे की हे आज तागायतही पिण्यासाठी वापरता येतं, वापरत आहेत. त्यावेळेस शिवाजी महाराजांची किंवा तिथल्या तत्सम सैन्याची दुहेरी दृष्टी जर आपण पाहिली तर आता प्रश्न पडला, टाकं खोदलं दगड बाहेर निघाल, त्याचं काय? त्याचं बांधकामासाठी वापर केला गेला, असं दुहेरी दृष्टी. त्यातलं हे आत्ता आपण पाठीमागं पाहतोय पाण्याचं टाकं. म्हणजे प्रत्येक गड किल्ल्यावरती पाण्याची सोय ही सर्वप्रथम केली गेलेली आहे. काही आता ह्याच्यामध्ये पाणी येतंय कुठं, हा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल कदाचित. साईडला पर्क्युलेशन आहे, म्हणजे जसं आपण विहीर खोदतो त्यावेळेस तिथनं पाणी येतं साईडने. झरे, झिरा म्हणतो काही ठिकाणी, झिरपणारा झिरा आणि वरून वाहणारा झरा. तर ते झिरपणारे जे स्रोत आहेत ते अजूनही ॲक्टिव्ह आहेत, अजूनही तिथं पाणी येतं आणि आजही ते ॲक्टिव्ह आहेत. बारमाही पाण्याचं टाकं आहे पिण्याचं. तिथं तुम्ही पाणी पिलं तर तुमचे आजार बरेचसे नष्ट होतील. आता हे मी कशा संदर्भात सांगतोय, का सांगतोय, आजाराशी आणि ह्याचाशी संबंध काय? या साईडला जर तुम्ही पूर्ण झाडी पाहिलीत, ह्या साईडला जर पूर्ण पाण्याचा स्रोत पाहिलेत तर पर्जन्यमान झिरपलेलं पाणी ऑलरेडी ते नॅचरली फिल्टर झालेलं आहे. प्लस जे काही तुमचे औषधी गुणधर्म असलेले वनस्पती झाडं जे आहेत त्यांचा अर्क तो पण फिल्टर होऊन इथं झिरपलेलं पाणी आहे. आणि प्लस ते थंड आहे. थंड आहे त्याच्यामुळे जीवाची उत्पत्ती जवळपास नाही. म्हणजे फ्रीजमध्ये कधी तुम्ही आळ्या झालेल्या पाहिल्यात नाही, बुरशी लागलेली झाली पाहिलेत नाही. सेम इथं हाच विज्ञानाचा सिद्धांत आहे. म्हणजे त्यावेळेसचं बांधकाम शैली, वैज्ञानिक दृष्टिकोन हा जर आपण व्यवस्थित पाहिला तर शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आपल्याला लक्षात येते. फक्त एक छोटीशी गोष्ट ती म्हणजे पाण्याचा स्रोत. आता आपण आलो आहोत शिवनेरीच्या वरती, म्हणजे मेन पठारावरती. पाठीमागे आपण जर माझ्या पाहिलं तर ती आहे कमानी मशीद. आता जसं की मी सांगितल्याप्रमाणे इथल्या बऱ्याचशा कालखंडातल्या मधनं हा किल्ला गेलेला आहे. म्हणजे बऱ्याच कालखंडामधनं हा किल्ला गेला असल्या कारणानं हा किल्ल्यामध्ये इथे कमानी मशीद आहे. तर तसं पाहायला गेलं तर जसं आपण म्हणतो शिवाजी महाराज सर्वधर्म समभाव किंवा सर्व धर्मांना समान मानणारे होते, त्याप्रमाणेच आणि काही किल्ले म्हणजे जे किल्ले काही प्रमाणात बांधलेत, काही प्रमाणात जिंकले, तसा ह्यामधला हा किल्ला जर पाहायला गेला तर हा जिंकलेला किल्ल्यांमधला नाही, वॉर फोर्ट म्हणता येईल नंतरच्या काळातला. पण ज्यावेळेस ताब्यात आला तर शहाजीराजांच्या अंडर हा पूर्ण परगणा होता. ज्यावेळेस निजामशाही आली होती, आदिलशाही ज्यावेळेस आली होती त्यावेळेसच्या कालखंडामधला इथं निजामशाही आणि इथं तत्सम मोगलशाह्यांनी राज्य केल्यामुळं इथं तुम्हाला ही एक कमानी मशिदीचा एक पार्ट दिसतो आहे. तसंच पुढची जर माहिती पाहायची म्हटली तर ती तुम्हाला सांगेलच, परंतु या साईडला तुम्ही कमानी मशीद आणि त्याच्यावरचा जो फारसीमधला लेख आहे किंवा बरेच जण म्हणता उर्दू आहे, बरेच जण म्हणता फारसी, पण माझ्या माहितीनुसार जो आहे तो उर्दूमध्ये तत्सम ते शब्दांकन आहे. म्हणजे थोडक्यात हा शिलालेख आहे वरती तुम्ही, आणि खाली पाण्याचं टाकं आहे. त्याच्या व्यतिरिक्त इथं काही म्हणजे जास्त काही फारसं मॉन्युमेंट्स नाहीत याच्या व्यतिरिक्त पाहून येऊ शकतो. इतिहासाच्या मूक साक्षीदारांपैकी सगळ्यात महत्त्वाचं त्यांना कन्स्ट्रक्ट करणारं जे आता आपण आधुनिक तंत्रज्ञानातलं चुन्याचं मळण्याचं जे यंत्र बघितलं मगाशी, तरी त्यावेळेचं चुन्याचं मळण्याच्या यंत्रावर आता सध्या आपण उभे आहोत. जर साईडला जर आपण पाहिलं तर इथं गोल आहे, इथं माझ्यासमोर मध्ये खुंटी टाकण्यासाठीचं हे, आणि इथे ते जातं जे चुना मळण्यासाठीचं त्यावेळेचं जे चाक ते फिरवलं जात असावं असा इथला एक छोटासा
इतिहासाचा पाठ आहे. आता आपण ह्या वास्तूपाशी उभे आहोत. या वास्तूचं थोडंसं एक दैनंदिन जीवनातला अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करतोय. तर या ठिकाणी आपण आता उभे आहोत त्या वास्तूचं नाव आहे हमामखाना. आता हमामखानावरनं थोडंसं अंदाज पुन्हा काहीतरी बांधतील, साबणाचं नाव वगैरे. थोडक्यात त्यावेळीचं स्नानगृह राजेशाही स्नानगृह मी म्हणेल. तर ते कसं, आता आपलं बऱ्याचशा घरांमध्ये आजकाल एक हे आलेलं आहे गिझर. तर त्यावेळेस गिझर कसं असेल बरं? बरोबर. तर या साईडला हा आहे मी ज्याच्यावर उभा आहे तो आहे गॅस. थोडक्यात इकडून जो मोठा भट्टी म्हणतो आपण, आजही जिथं मोठा भंडारा भरतो तिथं ही भट्टी तयार केली जाते. इथून लाकडं टाकून इथं आग लावली जायची. पातेलं किंवा तत्सम काही जे काही गोष्ट असेल ते इथे. आणि इथं तुम्हाला जो बुजलेल्या अवस्थेतली जी खापरी पाईपलाईन दिसते, आत्तापर्यंत बऱ्याच वेळेस खापरी पाईपलाईन यूज होते, पण ती आपण वॉशरूमचं जे कन्स्ट्रक्शन असतं त्याला अजूनही खापरी पाईपलाईन यूज होते. फक्त एवढेच की ते आपल्याला खापराची हे समजत नाही, चॉकलेटी कलरची असते पाईप्स. ती खापरी पाईपलाईन अजूनही इथं आहे. त्या खापरी पाईपलाईननी इथून आतमध्ये बाथ टब जो म्हणतो आपण, बाथ टब जो आजही आपण बरेच जण अफोर्ड करू शकत नाही, ते म्हणजे एक लक्झरियस लाईफस्टाईलचं लक्षण आहे. बाथ टब इथे आहे. त्या बाथ टबमध्ये जी सुगंधी अत्तर द्रव्ये टाकून इथं आंघोळीसाठीचं ठिकाण आहे, त्याला सेम बाथ टबला खाली एक कॉर्क लावलेला असतो. कॉर्क माहिती आहे, लाकडासारखं असतं छोटंसं. बरेच जण शॅम्पेनला असतं ते वरती, त्या टाईपमध्ये कॉर्क असतो. रेफरन्स शॅम्पेनचा का दिला पटकन लक्षात येतं, लक्षात घ्या, दुरुपयोग करू नका उदाहरणाचा. तर त्या ठिकाणी तो कॉर्क बसवल्यासारखं तिथं बसवण्यासाठीचं एक ठिकाण आहे. म्हणजे आंघोळ झाल्यानंतर ते कॉर्क काढून घेतलं की पाणी फ्लश. त्याच्यानंतर आतमध्ये जर पाहिलं, तिकडनं जायला जागा आहे, आतमध्ये जर पाहिलं तर एकंदरीत लक्झरी कशी, तर बाथटबच्या बाहेर निघाल्यानंतर वरून जवळपास जाळीदार, म्हणजे जवळपास एक 15 ते 16 होल्स, म्हणजे जे गोल स्ट्रक्चर्स आहेत, म्हणजे होल केलेले आहेत, डिझाईन आहे. त्या डिझाईनमधून जणू काही वरून आपल्याला एक प्रकाशाचा वर्षाव होतो आपल्या अंगावरती. ह्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन हे इथं आहे. हा आहे हमामखाना. आता आपण जिथे उभे आहोत किंवा बसले आहोत तो राजवाड्याचा पार्ट आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आता जसं म्हणतो आपण की आत्ताची लक्झरियस लाईफ, म्हणजे त्यातला सेक्शन 2 भाग दुसरा दाखवतो मी. पहिला दाखवतो तुम्हाला हमामखाना. आता आंघोळ झाली, राहायचं कुठं? तर हा पूर्ण राजवाडा, याच्यामधलं जे आता तुम्ही अवशेष बघतायत पडझड झालेले, म्हणजे थोडक्यात स्टार्टिंगला आपण जे घर बांधतो ते जे स्ट्रक्चर असतं त्या टाईपमधलं दिसतंय. त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रक्चर जे आत्ता पण इथं सुस्थितीत आहे ते म्हणजे तुमचं वॉशरूम. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताचं कमोड सिस्टीम किंवा आत्ताचं इंडियन स्टाईल वॉशरूम, WC म्हणतो आपण त्याला, वॉशरूम कमोड, ते या साईडला तुम्हाला बघायला मिळेल आतमध्ये. बऱ्याच जणांनी विचारलं की ते काय आहे. शौचकूप, थोडक्यात शुद्ध मराठीत शौचकूप. तर ते त्यावेळेसही होतं आणि आत्ता सध्या ह्या सगळ्या वाड्याच्या आसपास त्यावेळेसचे बरेचसे अवशेष पण सापडलेले आहेत. याच्यामध्ये हा पूर्ण मोठा वाडा एकंदरीत असावा त्यावेळेसचं वैभवानुसार. आणि त्याच्यानंतर पुढचं हे स्मारक, आता जर हे जे मुख्य स्मारक जर पाठीमागं आपण पाहताय, मी जाणून बुजून इथं माहिती देतो कारण तिकडे खूप सारी गर्दी आहे. पाठीमागचं जे स्मारक पाहताय त्याच्या एक ठराविक लेवलचा दगड जो आहे तो जुना दिसतोय, त्याच्यानंतरचं बांधकाम थोडंसं नवीनसारखं दिसतंय. तर जे ऑब्झर्वेशन आहे ते बरोबर आहे. याची बरीचशी पडझड झालेली होती. वरचा जो मजला आहे तो रिकन्स्ट्रक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर म्हणजे सगळ्यात महत्त्वाची जी खोली आहे, अंधारी खोली, त्यावेळेस प्रत्येक वेळेस जुन्या रीतीनुसार किंवा जुन्या आपल्या लोकांच्या विज्ञानानुसार बाळंतीणबाईला कधी पण अंधाऱ्या खोलीत ठेवलं जायचं. तिला खूप कमी प्रकाश मिळेल अशा प्रकारचं सगळं काही खोली असायची. आता जर तुम्ही आतमध्ये गेलात थोड्या वेळाने
तर गर्दी आहे. आतमध्ये एका वेळेस एक माणूस, जो बलदंड माणूस असेल, एका वेळेस एक माणूस जाऊ शकेल आणि किंवा येऊ तरी शकेल अशा प्रकारची जिन्याची योजना आहे. तसंच खाली जर खोली पाहिली तर पूर्णपणे अंधारी खोली आहे. त्याच्यामध्ये आता प्रकाशाची योजना केलेली आहे इथे तात्पुरती, जेणेकरून सगळ्यांना पाहता यावं. त्याच्यानंतर समोर जर आपण त्याच्या जे समोरचा जो वाडा आहे, वाड्याचे अवशेष आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला तिथं कारंज पाहायला मिळेल. म्हणजे त्यावेळेस जसं तुम्हाला आत्ताच्या ज्या चित्रपटांमध्ये तुम्ही पाहता की कारंज, मग बसण्यासाठीची व्यवस्था. अगेन पार्ट 3 लक्झरियस लाईफ. हा किल्ला किंवा हा दुर्ग हा प्रत्येक राजवटीतनं गेलेला आहे. त्याच्यामध्ये निजामशाही असेल, आदिलशाही असेल, त्याच्यामधल्या त्यांच्यानुसार त्यांना लागणाऱ्या ज्या फॅसिलिटीज होत्या, त्यांना लागणाऱ्या ज्या सुखसोयी होत्या, त्या जशाच तशा आलेल्या आहेत. पैकी फक्त इथला जो आपण इथली जी इमारत बघतो, त्या इमारतीचा जन्माशी इतिहास निगडीत आहे. त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे आहे बदामी तलाव. बदामी तलाव पुन्हा त्याचं स्ट्रक्चर मी तुम्हाला थोडंसं नंतर सांगेलच. तोपर्यंत आपण आता हा राजवाडा किंवा राजमहालाचा भाग जो आपण थोडासा पाहून घ्या, तुम्हाला कसं कसं अंदाज मांडता येतो आहे. एक्झिट त्या साईडने आहे आणि समोरचं इमारत पाहून घ्या. मग आपण पुढचं पाहूयात. आता आपण जी महत्त्वाची वास्तू शिवनेरी गडावरची किंवा दुर्गावरची जी वास्तू पाहिली ती म्हणजे शिवजन्मस्थान. आता ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, जाताना वरती पायऱ्या काय लेवलच्या होत्या, म्हणजे त्यावेळेची माणसं कशी असतील अंदाज त्याचा एक साधारण आपल्याला येतो. खालची जी खोली आहे या इमारतीचं बांधकाम 2 टप्प्यामध्ये आहे. एक ग्राउंड फ्लोअर म्हणजे तळमजला आणि वरचा आहे तो आपला फर्स्ट फ्लोअर, पहिला मजला. पैकी जो तळमजला आहे, तळमजल्याचा दरवाजा पाहिला असेल, खूप छोटा आहे. आतमध्ये जर जी विजेरी आहे म्हणजे थोडक्यात जे लाईट आहे ती जर बंद केली तर पूर्ण अंधार होतो आजही. तर जसं आपलं पूर्वजांचं लेडीजचं बाळंतपणाचं शास्त्र होतं, त्यानुसार अंधाऱ्या खोलीत तिला ठेवलं जायचं. त्याप्रमाणे इथं आणि 19 फेब्रुवारी 1630 ह्या आपल्या नवीन कॅलेंडरनुसार शिवाजी महाराजांचा जन्म इथं झाला. की इथे ते कारंज, मगाशी जिथं हमामखानाच्या आसपास जे सांगितलं मी, हे कारंज, पलीकडे बदामी टाकं. आता बदामी टाकं का, जर ते आकाशातनं जर पाहिलं तर ते बदामाच्या आकाराचं दिसतं, हार्ट शेप, आणि त्याच्यामध्ये कारंजाचं प्रावधान असावं असा एक अंदाज आहे. त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की जे शिवाजी महाराजांच्या अगोदर जे काही राजे होऊन गेले किंवा जे काही शाह्या होऊन गेल्या, आदिलशाही असेल, निजामशाही असेल, त्यावेळेस त्यांची जी लॅरिश लाईफस्टाईल म्हणता येईल आपल्याला, तर त्या लॅरिश लाईफस्टाईलप्रमाणे तिथे पुढे तुम्ही जर नीट पाहिलं तर तो जो बदामाचा आकार जो संपतो त्या ठिकाणी तुम्हाला एक स्ट्रक्चर दिसेल जिथे बसण्यासाठीची व्यवस्था असावी असा एक अंदाज आहे. तिथे पण फाउंटन, आणि त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणाल फाउंटन ठीक आहे, फाउंटनचं पाणी नंतर इनकेस जर ड्रेन करत जाणार कुठे, तर त्याला जे बसण्याचं ठिकाण त्याच्या खाली जर पाहिलं तर विटांचं साधारण विटसदृश्य बांधकाम आहे, ज्याच्यातनं पाणी पर्क्युलेट होऊन म्हणजे पाणी जाताना सुद्धा शुद्ध होऊनच जाईल. म्हणजे जे आपण आत्ताचं वॉटर फिल्ट्रेशन आणि हार्वेस्टिंग म्हणतो, तर त्या टाईपमध्ये ते तिथं पर्क्युलेट होऊन खाली जो तलाव आहे त्या ठिकाणी जात होतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटचं आणि महत्त्वाचं या किल्ल्याचं ठिकाण ते म्हणजे कडेलोट. जसं रायगडावरती आहे टकमक टोक, त्याप्रमाणे इथला कडेलोट. शिवाजी महाराजांच्या काळात तरी कोणाला कडेलोटावरनं कडेलोट केल्याचा तरी खूप कमी उल्लेख किंवा नाहीच उल्लेख असं म्हटलं तरी चालेल. ती फक्त आपल्या शत्रूच्या व्यतिरिक्त आपल्या जनतेतही कोणी चूक भूल केली, अक्षम्य काही गोष्ट केली तर त्याला एक मनामध्ये जरब बसावी त्या संदर्भात तो कडेलोट आहे.
त्याच्यावरनं कडेलोट अण्णाजी पंत आता प्रत्येक जणांना माहिती असेल अण्णाजी पंत कोण होता. अण्णाजी पंतांना हत्तीचा पाय दिल्याच्या त्याच्यानंतरचं तरी मला तरी म्हणजे माझ्या ऐकिवात किंवा माझ्या अभ्यासात तरी कडेलोटावरनं कडेलोट करून दिला अशी तरी ऐकिवात आणि वाचनात माहिती नाही. जर कोणाला माहिती असेल तर मलाही ऐकायला आवडेल. तर अशा प्रकारे आपण आता इथं जाताना शेवटचं आत्ता सध्या ते कन्झर्व केलेलं आहे. ज्यावेळेस मी सर्वात प्रथम कडेलोट पाहिला इथला त्यावेळेस फक्त खऱ्या अर्थानं जो कडेलोट असतो तिथं गार्ड्स रेलिंग काही नाही. तिथनं पाय जर सरकला माती होती, अर्ध्या तुटलेले 2 पिलर्स होते. ज्यावेळेस मी स्वतः पहिल्यांदा पाहिला त्या ठिकाणी आणि वारा वाहतो सोसायटीचा म्हणजे 2 मिनटं जरी पाय ठेवायचा म्हटलं तरी भीती वाटेल अशा प्रकारचा आणि खाली बघितलं तर डोळे फिरतील अशा प्रकारचा कडेलोट होता. आता जो कडेलोट आहे तुम्ही आरामशीर जाऊन बसून टेकून फोटो काढून येऊ शकता. त्यावेळेसचा कडेलोट म्हणजे अक्षरशः कडेलोटाचा अर्थ काय असतो आणि तो अनुभवायला जर ज्यांनी अनुभवला त्याला कडेलोट काय हे समजलं. कारण की खाली गेला तर सरळ दगडं आहेत, कातळ आहे, कातळावर डोकं आपटलं किंवा भिंतीला जरी डोकं आपटलं तर आपल्याला माहिती आहे काय मार लागतो. तर तो खाली पडल्यानंतर तो जगेल याची शक्यता कमी.